कल्याणमधील तरुणीला मारहाण करणारा आरोपी गोकुळ झा याला अखेर बेड्या. स्थानिकांच्या मदतीने आरोपी ताब्यात, पोलिसांची माहिती. कल्याणच्या खासगी रुग्णालयामध्ये रिसेप्शनिस्ट मराठी तरुणीला परप्रांतीय गोकुळ झाची अमानुष मारहाण. रुग्णांची गर्दी असल्यामुळे तरुणीनं आत जाण्यापासून रोखल्याचा राग. मारहाणीमुळे तरुणीच्या हातापायाला दुखापत. कल्याणमधील पीडित तरुणीची मनसे नेते अविनाश जाधवांनी घेतली भेट. त्याला आम्ही धडा शिकवणार, जाधवांचा इशारा. उपचाराची जबाबदारी घेतली. शेतकऱ्यांकडून शासन 1 रुपया घेतं, म्हणजे शेतकरी नाही तर शासनच भिकारी आहे. स्पष्टीकरण देताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची गल्लत. मंत्र्यांनी अशी वक्तव्य करणं चुकीचं. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था अत्यंत उत्तम. शासन भिकारी असल्याच्या कोकाटेंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांची पुन्हा तंबी. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांकडून वाढदिवसाच्या निमित्तानं फडणवीसांचं कौतुक. देवेंद्र यांच्या कार्याची गती अफाट. पवारांचे गौरवोद्गार तर फडणवीस प्रामाणिक आणि हुशार म्हणत ठाकरेंची स्तुती सुरू. महाराष्ट्रामध्ये आपण वैचारिक विरोधक, कोणीच कुणाचा शत्रू नाही. शरद पवार ज्येष्ठ नेते, त्यांनी कौतुक करणं माझ्यासाठी मोलाचं. मुख्यमंत्री फडणवीसांकडून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचे आभार. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये मुसळधार पाऊस. अनेक जिल्ह्यांमध्ये नद्यांना पूर आल्यानं जनजीवन विस्कळीत. शेतातील बंधारे फुटल्यानं जमिनी वाहून गेल्या. नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी. जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोनं पहिल्यांदा विना जीएसटी 1 लाखांवर. 24 तासामध्ये दरात 1,400 रुपयांची वाढ. प्रति तोळा 1,03,000 रुपये मोजावे लागणार. नायगावमध्ये 12व्या मजल्यावरून पडून 4 वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू. घरातल्या चप्पल स्टँडवर चढून खेळताना तोल गेला. खिडकीला सुरक्षात्मक ग्रिल नसल्यानं दुर्दैवी घटना. पर्यावरणपूरक श्री गणेशोत्सवासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज. मंडप परवानगीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करता येणार. 1 खिडकी प्रणाली सुरू. मुंबईहून सुरतला जाणाऱ्या फ्लाईंग राणी एक्सप्रेसवर अज्ञाताकडून दगडफेक. घटनेमध्ये कुणीही जखमी नाही. वैतरणा रेल्वे स्थानकादरम्यानचा प्रकार. आरपीएफ पोलिसांकडून तपास सुरू.